विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या 4 व्हिडिओमध्ये उत्कर्ष वाटा या पुस्तकातील 2 पाठांचे अभिवाचन पण ऐकले आणि विश्लेषण पण ऐकले. आज म्हणजे आजच्या तासिकेला म्हणजे 5व्या व्हिडिओमध्ये आपण उत्कर्ष वाटा या पुस्तकातील चला जरा काम करू राजेश मंडलिक या पाठाचे अभिवाचन करणार आहेत. मी प्राध्यापिका माधुरी हरिभाऊ गवळी, मराठी विभाग. उत्कर्ष वाटा पुस्तकातील चला जरा काम करू राजेश मंडलिक या पाठाचे लेखक आहेत. अभिवाचन करण्यापूर्वी प्रथमतः आपण लेखकांचा परिचय करून घेऊ. लेखक परिचय: राजेश मंडलिक, बीड, प्रोडक्शन इंजिनियर, सेटको स्पिंडल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे चे व्यवस्थापकीय संचालक, वाचक आणि ब्लॉगर, उद्योजकतेवर संवाद, विविध शैक्षणिक संस्थांमध्ये वक्ता, अभियंताचा हे आत्मकथन 2017 मध्ये प्रकाशित. आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, अभियंताचा याच त्यांच्या आत्मकथनातनं हा लेख घेतलेला आहे, तो म्हणजे चला जरा काम करू. आज आपण या पाठाचे अभिवाचन ऐकणार आहेत. चला जरा काम करू याचे लेखक आहेत राजेश मंडलिक. 2012 मध्ये सेटको बरोबर आम्ही काम करण्याचा करार करत असतानाच त्यांनी तैवानमध्ये निओ प्रिसिजन नावाच्या कंपनीला घेतलं. जसं आमचं कौशल्य हे स्पिंडल दुरुस्ती क्षेत्रात आहे, त्याचप्रमाणे निओ स्पिंडल उत्पादन क्षेत्रात माहीर आहेत. ही निओ पण सेटकोचाच भाग झाल्यामुळे अचानक आमच्या उत्पादनामध्ये एक भली मोठी रेंज येऊन पडली. आमच्या क्षेत्रात लागणारे बेस्ट ड्रिव्हन स्पिंडल, डायरेक्ट ड्राईव्ह स्पिंडल्स, बिल्ट इन मोटर स्पिंडल आणि अत्युच्च तंत्रज्ञान वापरून बनवलेले मिलिंग हेड असे कॅटलॉग प्रॉडक्ट आम्हाला विकायला मिळाले. निओ साधारणपणे 250 ते 300 स्पिंडल्स आणि हेड महिन्यांकाठी बनवतात. इतकं असूनही निओ म्हणजे सेटको तैवान हे या क्षेत्रात तैवानमध्ये 7व्या किंवा 8व्या क्रमांकावर असेल. मशीन टूल आणि त्याला लागणाऱ्या गोष्टी यामध्ये तैवानने केलेली प्रगती अभूतपूर्व आहेत. खरं तर 20 लाख लोकसंख्या असलेल्या तैचुंग शहर, पण त्या शहराचं मशीन टूल उत्पादन हे आपल्या पूर्ण भारताच्या मशीन टूल उत्पादनाच्या 6 ते 7 पट असावं. इतकंच काय, पण मशीन टूलला लागणारे स्पिंडल बनविणारे तैचुंगमध्ये किमान 25 जण असतील, तर भारतात एक पण नाहीत. मला एकंदर हा देश खूप आवडला. आपल्याला जवळची असणारी कुटुंब पद्धती आहेत, पण पाश्चिमात्य देशात असणारी तंत्रज्ञानाची आस पण आहेत. आपण बरं, आपलं काम बरं असं ऐकून खाके आहेत. 2013 पासून माझं तैवानमध्ये 5-6 वेळा जाणं झालं. प्रत्येक वेळी मी या देशाच्या जास्त प्रेमात पडत गेलो आहेत. जून 2000चा 3रा आठवडा, तारीख आठवत नाही, पण शनिवार असावा. तैचुंग तैवानमध्ये 3 दिवस निओ कंपनीत डोकं भंजाळणाऱ्या मीटिंग्ज नंतर परत यायला निघालो होतो. हॅवर्ड प्रिन्स नावाच्या हॉटेलमधून सकाळी चेक आऊट करत होतो. हॉटेल छानच होतं, पण रेट धडकी भरविणारा नव्हता. मला निरोप द्यायला पीटर ली आला होता. मुख्य दरवाजापाशी टॅक्सी येऊन थांबली होती. अचानक रिसेप्शनची कन्यका म्हणाली, "एक्स्क्यूज मी, तुम्हाला 5 मिनिट थांबावं लागेल." खरं तर माझ्याकडे वेळ होता, पण मी रुबाब टाकत उगाचच
मोबाईलमधल्या घड्याळाकडे बघत म्हणालो, लवकर आटपा, मला तै तैपीला जाण्यासाठी ट्रेन पकडायची आहेत आणि माझी टॅक्सी बाहेर उभी आहेत. उत्तरात देखील ती फक्त हसली. हॉटेलमधल्या एका माणसाने माझ्या टॅक्सी ड्रायव्हरला सांगितलं की इथे थांबवण्याच्या ऐवजी पार्किंगमध्ये गाडी लाव आणि 10 मिनिटात ये. मला काही सुधरेना. आधी माझी आऊट प्रोसिजर थांबवली आणि आता ड्रायव्हरला सांगितलं इथं थांबू नको. म्हटलं, गडबड काय आहे? हॉटेलच्या एका माणसाने रिकामा कॉरिडॉर त्यांच्या शोधक नजरेने पालथा घातला. हॉटेलचा स्टाफ म्हणजे 6 मुली आणि 6 मुलं मुख्य दरवाजात ओळीने उभी राहिली. जसं एखाद्या बक्षीस समारंभात ग्राउंडवरची पोरपोरी उभी राहतात तशीच 2 रांगेंमधली वाट सरळ लिफ्टपर्यंत जात होती. एक माणूस लिफ्टपाशी थांबला. मी हे सगळं कुतूहल मिश्रित काळजीनं बघत होतो, कारण मला ट्रेन पकडायची पडली होती. पीटरला मी म्हणालो, भाऊ, काय ठीक आहे ना सगळं? त्यानं काही विचारायचा प्रयत्न केला. येऊन म्हणाला, माझे 5 मिनिटं थांबावंच लागेल. मी कारण विचारलं तर त्यानं उत्तरात देखील खांदे उडवले. मी पण जास्त भुचकगिरी नाही केली. थोडी कुजबूज चालू असतानाच 2 गाड्या हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये दाखल झाल्या. पहिली लेक्सेस किंवा अशीच कुठली तरी आणि त्यामागे अजून एक टोयोटा किंवा तत्सम. हॉटेलचा मॅनेजर पुढे गेला. पहिल्या कारमधून मागच्या दरवाजातून साधारण एक 50शीचा माणूस बाहेर आला. माणसाचे कपडे चकाचक होते, पण भपका नाही. ब्लेझर होता अंगावर. मॅनेजरने त्याच्याशी हस्तांदोलन केले आणि पुष्पगुच्छ दिला. त्याने मागच्या माणसाच्या हातात तो सोपवला. त्याच्याशी 2 शब्द बोलून तो रुबाबदार माणूस त्या हॉटेलच्या मुलामुलींशी आस्थेने बोलू लागला. जसं ही मंडळी काय बोलतात हे एक न उलगडलेलं कोडं आहे, त्याचप्रमाणे मला झालं. एव्हाना आमच्या पीटरच्या चेहऱ्यावर हास्य उमललेलं होतं. त्या रुबाबदार माणसाचं पीटरकडे लक्ष गेलं. पीटरने हात हलवून आणि नंतर वाकून अभिवादन केले. असा सोपस्कार करून तो लिफ्टपाशी गेला. पलटला आणि परत त्याने स्वहास्यवदनात हात वर करून बाय केल्यासारखं केलं आणि तो आणि त्याच्याबरोबरची त्याची 2 माणसं लिफ्टमधून वर गेली. अजून काही लोक होते, ते दुसऱ्या लिफ्टमधून वर गेले. हे सगळं घडलं 5-7 मिनिटात. पोरपोरी पटापट आपापल्या कामाला लागली. मी आश्चर्याने पीटरकडे बघत होतो. त्यानं ते ताडलं आणि मला विचारलं, तुला कळलं का तो कोण होता? मी म्हणालो, नाही बा. तर तो वदला हा गृहस्थ तैवानचा प्रीमियर, थोडक्यात पंतप्रधान. मी करवादलो, फेकू नकोस. तर म्हणाला, राजा विश्वास ठेव. आणि त्या रिसेप्शनवरच्या पोरीला म्हणाला, याला सांग ही आमच्या इथली सर्वोच्च व्यक्ती आहेत. ती हसली आणि म्हणाली, तुम्हाला 5 मिनिटं उशीर झाल्याबद्दल माफी मागते. हे तुमचे बिल. आणि एक माणूस माझी बॅग घेऊन निघाला. माझी टॅक्सीसुद्धा दरवाजात परत हजर होती. काही काळाच्या आतच पीटर मला बाय म्हणालासुद्धा. टॅक्सी ड्रायव्हरने कार चालू केली आणि मी निघालो आपल्या देशाकडे. हे सगळं असं आहे म्हणून हे देश आपल्या कैक किलोमीटर्स पुढे आहेत. नुसतं तैवानच नाही तर या पृथ्वीवरचे खूप देश आपल्या पुढे गेलेले आहेत. दिल्लीत भावाकडे मलेशियाचे फोटो बघितले. उगाचच असूया वाटली. आयला एवढासा टिचभर देश, पण काय प्रगती केली राव त्या देशांनी. पण मग नंतर लक्षात आलं की आकारमानानुसार किंवा लोकसंख्येच्या मानाने भारताच्या पासंगालाही पुरणार नाहीत. अशा असंख्य देशांनी आपण अचंबित व्हावे अशी प्रगती केलेली आहे. मग ते 100 स्क्वेअर किमीचे सिंगापूर असो व थायलंड असो, तैवान, इंडोनेशिया, एवढंच कशाला, मुंगी एवढं मॉरिशस असो, पण तिथली क्वालिटी लाईफ आपल्या मुंबईपेक्षा बरंच बरं असतं. मी जाऊन आलोय म्हणून सांगतो
मी जाऊन आलो म्हणून सांगतो. थायलंडचे लोक मला अतिशय उद्धट वाटले. ज्या चीनचं आज जगभर कौतुक होतंय तिथले लोक अतिशय आड्याखेतर आणि फेकूचंद दिसले. म्हणजे मी गेलेल्या शिष्टमंडळातल्या ग्राहकांची चीन्यांनी बडदास्त ठेवली आणि बारमध्ये बिझनेस डील्स फायनल केल्या. त्यावरून त्यांची मनोवृत्ती कळते. चीनमधल्या उद्योगाचा आर्थिक व्यवहार कसा चालतो हा संशोधनाचा विषय असतो. ज्या जर्मनीला आपण क्वालिटीचा मापदंड समजतो तिथली लोक बऱ्यापैकीच हट्टी आणि हेकट असतात. किंबहुना एखादी गोष्ट या पद्धतीने करायची म्हणजे त्यात तडजोड नाही हे त्यांच्या क्वालिटीमागचं कारण असू शकतं. चिंगूसपणा म्हणाल तर पश्चिमेकडच्या लोकांमध्ये हा ठासून भरलेला असतो. अमेरिकन त्याला अपवाद. या सगळ्या पार्श्वभूमीवर बऱ्याच क्षेत्रात उजवा असलेला आपला देश एवढा मागे का राहिला याचे राहून राहून आश्चर्य वाटते. अर्थात चिमूटभर भेटलेल्या लोकांवरून असंख्य किंवा अख्ख्या देशाचा अंदाज लावणं चुकीचंच हे कळतं मला. एकदा स्वारगेटच्या चौकात भीक मागण्यासाठी लहान पोरं आलेली होती. तेव्हा गाडीत अमेरिकन जेप बसला होता. त्याच्याकडे बघत जेप म्हणाला, मी इतक्या देशांमध्ये प्रवास केला आहे पण भारताइतकी गरिबी मला दुसरीकडे कुठेच दिसली नाही. एक समाज, एक देश म्हणून तुमचं सरकार, तुम्ही लोक या बाबतीत काहीच करू शकत नाही का? शब्द त्याच्या तोंडून पडून गेले आणि घर मात्र माझ्या काळजाला पडली होती. आता प्लीज असं नका विचारू की अमेरिकन जेप आफ्रिकेत गेला होता का? राजकीय परिस्थिती बाजूला ठेवली तर मला असं वाटतं की काही मूलभूत गोष्टीत आपण मागे पडलेलो आहोत. स्वयंशिस्त, स्वच्छतेची कास, इनामदारी याच मूलभूत गुणांचा वानवा ठायी ठायी दिसते. इतिहासाचं अवडंबर हा एक खूप मोठा अडसर वाटतो. कुठेतरी वाचलं होतं, इतिहासात रमलेला माणूस आणि चहात बुडवलेलं बिस्किट सारखंच म्हणजे लिपलिपीत. म्हणजे थोडक्यात सामाजिक मानसिकतेचे सक्षमीकरण करण्यात आपण कमी पडत आहोत. इमानतेबरोबरच अंग झटून काम करावं लागणार आहे बस, बाकी काही नाही. सध्या तरी भरती महासत्ता वगैरे म्हणणं सोडून देऊ यात. मला हेही कळलं की पुस्तकात लिहून हे प्रश्न काही सुटणारे नाहीत, पण या मूलभूत गुणांचा अंगीकार करण्याची गरज असल्याचा संदेश तर आपण एकमेकांना या माध्यमातून देऊ शकतो. कुणी सांगावं? आपल्याला जाणवणाऱ्या चांगल्या गोष्टींवर चर्चा केली तर अनेक विचार याला जोडले जातील आणि हळूहळू का होईना परिवर्तनाच्या दिशेने आपण जाऊ. अशी भाबडी का असेना आशा ठेवायला काही हरकत नाही. एक देश म्हणून आपल्याला वर्क कल्चर, काम करण्याची संस्कृती जोपासणं गरजेचीच आहे. खोटी नाठी प्रतिष्ठा बाळगण्याऐवजी हे वर्क कल्चर आपल्या चारित्र्याचा भाग होणं हे अत्यंत गरजेचं आहे किंवा महत्त्वाचं आहे. आपली प्रतिष्ठा ही दुसऱ्यांच्या सापेक्ष असते तर चारित्र्याची मालकी आपली स्वतःची असते. प्रतिष्ठेचा उदो हा दुसऱ्यांनी प्रभावित करण्यासाठी होतो. समोरच्या माणसाच्या मनात आपल्याबद्दल आदर, भीती, दरारा निर्माण करण्यासाठी आपण प्रतिष्ठेचे वलय आपल्या आजूबाजूला तयार करतो. चारित्र्य हे मात्र स्वतःसाठी असतं. एक माणूस म्हणून आपल्या नजरेत मी कसा आहे ते म्हणजे चारित्र्य. त्याचा उदो करावा लागत नाहीत, वलय पण तयार होत नाहीत. ते फक्त असतं. प्रतिष्ठित माणसाचं चारित्र्यवान असतील याची खात्री नसते. प्रतिष्ठेची साथ ही सावलीसारखी असते. वेळ बदलेल तशी सावली मोठी छोटी होती. ती फक्त प्रकाश असेपर्यंतच साथ देते. अंधार झाला की सावली साथ सोडते. प्रतिष्ठा फक्त गोष्टी चांगल्या असतील तोवर साथ देते. आणीबाणीची परिस्थिती
एखादी चूक, मोह याला बळी पडल्यावर ती धुळीला मिळते. चारित्र्याला काही मोजमाप नसतं. एकतर ते असतं किंवा नसतं. ऊन, थंडी, दिवस, रात्र ते तुमच्यावर असतं. तुमच्याकडे कुणाचंही लक्ष नसताना, तुम्ही एकटे असताना तुमचं वागणं जे घडवतं ते म्हणजे चारित्र्य. एकटंच बसून आपण जेव्हा स्वतःबद्दल विचार करतो, मी कसा आहे, त्याचं उत्तर म्हणजे आपलं चारित्र्य. ते उत्तर भीषण असतं, म्हणून आपण विचार करत नाहीत आणि मग प्रतिष्ठेला चारित्र्य समजून स्वतःला फसवत राहतो. बऱ्याच वेळा परिस्थिती अशी येते की प्रतिष्ठा जपण्याच्या नादात आपण चारित्र्यसुद्धा गमावून बसत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला म्हणजे व्हिडिओ क्रमांक 5मध्ये आपण उत्कर्ष वाटा या पुस्तकातील चला जरा काम करू या पाठाचे अभिवाचन ऐकले. आता पुढच्या तासिकेला म्हणजे व्हिडिओ क्रमांक 6मध्ये आपण या पाठाचे विश्लेषण बघणार आहोत. धन्यवाद.